श्रीराम जय राम जय जय राम। विभुं वेदुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशाददानं गवादृदकानन्दं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। सीताराम गुणग्राम पुण्यारण्य विहारिनो वंदे विशुद्ध विज्ञानो कवीश्वरा कपीश्वरा। प्रस्तुत आज आपल्या कथेचा दुसरा दिवस। काल तसा आपल्याला फारसा वेळ मिळाला नाही, फार कमी वेळ मिळाला आणि त्या वेळेमध्ये माझ्या या प्रभूच्या चरित्राला जास्त नाही पण आपण मला वाटतं माता मौल्यांनो कुठपर्यंत आलो होतो आपण? विमानं चालले होते, वा वा विमानं चालली होती, खरंय खरंय मी विसरलो होतो कुठपर्यंत चाललो. म्हटलं आता आज सुरू कुठून करायचं का, म्हटलं आता परत पहिल्यापासून करायचं. विसरलो म्हटल्यावर काय सांगायचं बाबा, म्हटलं आता सुरू कुठून करणार. विमानं चालले होते. असे श्रोते जर ऐकणारे असतील ना मग त्याच्यासाठी 1000 पाहिजे बर का, असं काही नाही. श्रोता जर ऐकणारा असा ऐकणारा आणि ऐकणारा फरक आहे बर का. हो, याच्यात काय फरक आहे? 2 प्रकारे. फक्त माझ्या हातावरनं तुम्हाला समजेल ते ना ऐकणारे आहेत आणि ते ऐकणारे आहेत बरं का. हो, आणि आमच्या जाधव संकुलचे श्रोते आहेत ना ते ऐकणारे आहेत. कारण लक्षात आहे ना कालची कथा कुठपर्यंत आली होती. चला आज कथेला सुरुवात करणार आहोत. त्याच्या पूर्वी थोडासा अल्पसा परिहार देणं उचित समजतो. पुन्हा एकदा आज आपल्या कथेचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसाची काल कथा आपण बघितली. महादेव त्या ठिकाणी भगवान शिव आणि सती मातेची त्या कथेपर्यंत आपण आलो होतो. आज तिथूनच सुरुवात करणार आहे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो आदरणीय भागवताचार्य हरिभक्त परायण स्वपनजी महाराज जयतमल आमचं आदरस्थान असणार. या ठिकाणी कालही आले, आजही मला साथ संगत करण्यासाठी मी अजिबात म्हणणार नाही. हो, कारण अर्जुनाला भगवंत साथ संगत करण्यासाठी आले नव्हते माता. हो, कारण या ठिकाणी मी कालच बोलून गेलो. आज अशी परिस्थिती निर्माण झाली, मी रामायण करतोय म्हणजे हो अर्जुनाने भगवंताला गीताचा उपदेश करावा असं झालं. कारण ते आमचे आदरणीय स्थान आहेत. आमचे आम्ही त्यांचं बोट पकडून चालायला शिकलो. सांगताना अतिशय आनंद होतोय. रक्ताची नसेल
पण जिने एका शब्दामध्ये मला भाऊ मांडलं. मी तुम्हाला काल म्हटलो ना, तुम्हाला जर कुणी विचारलं कथा कुणाची चालू आहे, तर माझं नाव बिलकुल लक्षातच ठेवू नका आजपासून तुम्ही. ही कुठले महाराज, पहिली गोष्ट महाराजच नाही. महाराज म्हणजे अहंकार झालो, महाराजच नाही. कुणाची कथा म्हटलं का सांगायचं माझ्या मुलाची कथा चालू आहे. हो, विचारला ना कुणाची कथा चालू आहे, माझ्या भावाची कथा. तसंच एका शब्दामध्ये माझ्या ताईने मला भाऊ मांडलं. आज तर काल मला वाटतं ताई आळंदीला होत्या. माहित झालं की कथा चालू झाली आहे. कथा श्रवण करण्यासाठी येते म्हटले महाराज. रक्ताची बहीण आली नाही पहिले, ही मांडलेली बहीण पहिले आली. नुसती आली नाही, तिचं एवढं 50-60 हजाराची सामुग्री सोबत घेऊन आली. म्हटली तुमची कथा ना अजून रंगतदार कशी होईल हेच माझं लक्ष असेल. त्या ठिकाणी त्यांच्या सोबत आंबेजोगाईच्या आमच्या ताई शुभांगी ताई उत्कृष्ट कीर्तनकार आहेत. माझी बहीणही कीर्तनकार आहे, उत्कृष्ट कीर्तनकार आहे. आपल्या मला वाटतं बाबा या परिसरामध्ये ओंकारेश्वर महादेव मंदिरामध्येच पारखे काका त्यांची जी दिंडी असते ताईंची, त्या दिंडीला संत भोजन करतात याच जागेवर. उत्कृष्ट कीर्तनकार आहेत, मी त्यांचे आभार मानतो. आज या ठिकाणी माझ्या पामराच्या कथेला आल्यात आणि मला साथ संगत करताय. अतिशय ऋणी आहे मी या ठिकाणी. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण पवार महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही मी आभार मानतो. त्या ठिकाणी आमचे आदरणीय हरिभक्त परायण पगारे बाबा हेही या ठिकाणी आले, त्यांचाही मी मनापासून आभार मानतो. माझे जीवाचे जीवलग मित्र रवी महाराज पवार चांदवडवडनं या ठिकाणी मृदंगाची साथ करण्यासाठी आले, त्यांचेही आभार मानतो. चला आता एकदा त्या माझ्या देवाचं भजन करायचं, गोड भजन गायचं आणि आपण लगेच कथेला कालच्या कथेपासून सुरुवात करायची. आज जास्त विलंब करणार नाही, कारण की आज आपल्याकडे दुसरा दिवस, उद्या तर काय शेवट, उद्या लगेच कथेला निरोप द्यायचा आहे. म्हणून चला एकदा मोठ्या प्रेमाने भजन करू. आणि हरे राम 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 हरे राम 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 सीता 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 राम 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 हरे राम राम हरे राम राम हरे
तुमचं कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्द शिल्लक नाही राहिले आता. वा. असं असेल ना, एकाचे 1000 व्हायला वेळ नाही लागणार बरं का. असो, चला कालच्या ज्या कथेला आपण सुरुवात केली होती, मी सांगत होतो, फार धावत्या वेगाने सांगितलं काल, कारण की वेळच फार कमी होता. मी सांगत होतो, सती मातेला त्या ठिकाणी अगस्ती मुनींच्या डोंगरावर त्या ठिकाणी विश्वास बसला नाही की प्रभू रामचंद्रांना आपण बघतोय हे सर्वज्ञ आहेत असं माहित नव्हतं. हे सर्वज्ञ असतील असं माहित नव्हतं. सती मातेने संशय घेतला प्रभू रामचंद्रांवर आणि त्या ठिकाणी त्या शिवभगवानाबरोबर कैलासामध्ये गेल्या. शिवभगवानांनी सांगितलं, महादेवांनी सांगितलं, सती नाही ना विश्वास तुझा, मग परीक्षा घेऊन ये. सती माता परीक्षा घ्यायला गेली. परीक्षा घ्यायला गेल्यानंतर सती मातेने नुसती परीक्षा घेतली नाही हो, सीता मातेचं रूप धारण केलं आणि माझ्या प्रभू रामचंद्रांसमोर गेले. आता मला एक सांगा, ते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आहेत दादा, एक पत्नी एक वचनी, आणि या रामायणामधनं हेच शिकायचंय, मी सांगणार आहे पुढे. असो, त्या ठिकाणी सती मातेने तिथं बघितलं, प्रभू रामचंद्रासमोर गेल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी लगेच सती मातेला ओळखलं. म्हटलं, माते तुम्ही इकडं, आमचे भोळे महादेव कुठं आहे? आणि असं ओळखल्यानंतर सती मातेने पाठ फिरवली, परत माघारी लगेच त्या ठिकाणी त्या कैलासामध्ये गेली. कैलासामध्ये गेल्यानंतर महादेवांनी विचारलं, सती घेतली का माझ्या देवाची परीक्षा? माता म्हटली, नाही हो, तुम्ही माझे पती परमेश्वर आहात. बोले ना, मी कसं तुमचा शब्द मोडेन? शब्द मोडणार नाही म्हटली, मी शब्द मोडणार नाही, अजिबात शब्द मोडणार नाही. मी गेली आणि तुमच्या सारखे तर नतमस्तक झाले आणि नतमस्तक झाल्यानंतर मी प्रभूचं दर्शन घेतलं आणि परत आले. हो, आमचे महादेव म्हणताय, खरं का? म्हटले, हो खरं. सांगू का माता माऊली, सर्वज्ञ आहे ते भोळ दैवत, सर्वज्ञ आहे, सगळं माहित आहे. तुमच्या मनामध्ये काय चाललंय, माझ्या मनामध्ये काय चाललंय. आपण जर समोर आले आणि महादेवाच्या समोर डोकं टेकवलं, महादेवाला म्हटलं, महादेवा सांगायचंय रे, माझं दुःख तुला सांगायचंय. खरं सांगू का? सांगायची गरजच नाहीये. सर्वज्ञ आहेत ना ते. चराचरामध्ये काय चाललंय हे जर त्यांना ते जाणू शकतात, तुमच्या मनामध्ये काय चाललंय जाणू शकत नाही. बरं, सगळ्या सर्वांगामध्ये, सगळ्या जगामध्ये काय चालू आहे हे जर ते सांगू शकत असेल, जाणू शकत असतील, तर स्वतःच्या पत्नीच्या मनामध्ये काय चाललंय हे सांगू शकत नाही का? हो, नक्कीच सांगू शकतील, हो की नाही? नक्कीच सांगू शकतील. सती मातेच्या मनामधलं माझ्या महादेवांनी ओळखलं. समजलं सती माता खोटं बोलतीये. सती माता या ठिकाणी खोटं बोलतीये. असं ज्या वेळेस माझ्या महादेवांना समजलं ना दादा, मनातून अंतःकरणातून दुःख झालं. प्रतिज्ञा केली, सतीचा त्याग केला आणि प्रतिज्ञा केल्यानंतर त्या ठिकाणी आकाशामध्ये विजेचा कडकडाट झाला आणि म्हटले, महादेवा, हो महादेवा, हो तुम्ही खरोखर अधिकारी आहात म्हटले. हो, एका प्रभू रामचंद्रांच्या नामासाठी, प्रभू रामचंद्रांसाठी तुम्ही पत्नीचा त्याग केला आणि त्या ठिकाणी त्याग केल्यानंतर 87 वर्ष महादेवाची समाधी लागली. एक सेकंद सती मातेसाठी एका युगासारखा चालला होता. खूप दुःख सती मातेच्या जीवनात चाललं होतं. आणि मी तुम्हाला सांगत होतो, असं होत असताना विमानावरून चालली होती. इथपर्यंत आपण होतो, विमानं चालली होती. सती मातेने विमानं बघितली. जीवनामध्ये इतकं दुःख आहे सती मातेच्या. सांगू का माऊली, माता माऊल्यांनो, हो या कथेतून आपल्याला तेच घेऊन जायचंय. प्रभू रामचंद्रांचं चरित्र म्हणजे काय सगळ्यांना माहितीये. छोट्या मुलाला जर विचारलं ना, प्रभू रामचंद्रांचं चरित्र काय, ते सुद्धा सांगल. अधो राम तपोवनादिगमनम हत्वा मृग कांचनम. हो, त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र वनामध्ये गेले.
सोन्याच्या हरणाची त्या ठिकाणी सीते मातेला लोभ झाला. त्या हरणाचं मागे प्रभू रामचंद्र धावले. हो, त्या ठिकाणी लगेच पुढचं सगळं रामायण आता आपण बघणारच आहोत. ठीक आहे. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सीता माता प्रभू रामचंद्र वनवासाला गेले, हनुमंतजी भेटले, हनुमंताच्या साहाय्याने सीता माताचा शोध घेतला आणि परत राम राज्यात आले. हे रामायण तुम्ही टीव्हीवर बघून झालंय, सगळीकडे बघून झालंय. पण तुम्हाला सांगू का काय शिकायचं या रामायणामधनं? सती मातेला एक एक सेकंद एका युगासारखा जात होता, किती त्रास होत असेल. या रामायणामध्ये सांगू का माझ्या माता मावल्यांना, एखाद्या आजीला, एखाद्या आईला, एखाद्या ताईला जर असं वाटत असेल ना माझ्या जीवनामध्ये फार दुःख आहे, फार दुःख आहे असं जर वाटत असेल ना, तर त्या ताईने, बरं मी तुम्हाला सांगू का कुठपर्यंत दुःख वाटत असेल, त्या दुःखाची सीमा काय आहे? त्या दुःखाची सीमा अशी आहे, सांगू का, त्या ताईला असं वाटत असेल आता नको हे जीवन, नको हा प्रपंच, नको हे मुलं बाळ, असं ज्या वेळेस वाटत असेल, असं वाटत असेल आता एखादी विहीर जवळ करावी, आता एखाद्या रेल्वे ट्रॅकचा रूळ जवळ करावा, आता या ठिकाणी माझं जीवन संपवून टाकावं, असं ज्या वेळेस वाटत असेल ना, त्या मातेने काय करायचं सांगू का? तुमचा भाऊ म्हणून सांगतो, तुमचा मुलगा म्हणून सांगतो, माता मावले ऐका, त्या मातेने काय करायचं? घरात यायचं, प्रभू रामचंद्रांचा रामचरित मानसा माझ्या गोस्वामी तुलसीदासजींचा उघडायचा आणि बघा, आमची सीता माता होती ना मावले हो, आमची सीता माता, मिथिलेश नरेश, हो मिथिला नगरीचा जो राजा होता त्या राजाची कन्या सीता माता होती. सांगू का तिचा मालक आहे ना बाबा, तिचा मालक, अरे तिच्या मालकाने जर ठरवलं ना तर ह्या जगाचं पान हलेल. तिच्या मालकाने म्या बोलविता वेदू बोले, म्या चालविता सूर्य चाले, म्या हलविता प्राणू हाले, म्या जगाचा चाळीता. त्या ठिकाणी मी जर ठरवलं तरच हे सगळं सृष्टी चालू शकेल. जिचा मालक सर्वज्ञ आहे, सगळ्या जगाचा स्वामी आहे, सच्चिदानंद आहे, सीता मातेचे पती प्रभू रामचंद्र सगळ्या जगाचे मालक आहेत. आणि त्या जगाचा मालक ज्या स्त्रीचा पती आहे, त्या स्त्रीला वनवास भोगाव, त्या स्त्रीने वनवास भोगाव. माता मावल्या हो, हे शिकायचं आपल्याला रामायण. जर जिचा पती जगाचा चालक मालक आहे, जिचे वडील हो त्या ठिकाणी मिथिला नगरीचे राजा आहेत, जिचे सासरे जनकपुरीचे राजा आहे, अहो एवढं सोडून द्या, जिचा देर त्याच्या डोक्यावर अखंड पृथ्वी सामावलेली आहे, आणि अशा स्त्रीला, सीता मातेला, जगदंबेला, ती स्वतः जगदंबा आहे, तिला वनवास भोगावा लागावा. सांगा तुम्ही आम्ही कोण आहोत? कुणाचे कोण आहोत आपण? हेच शिकायचंय. असो सीता माता, तिच्या जीवनामध्ये, सीता मातांच्या जीवनामध्ये फार फार दुःख होतं. एवढं दुःख आपल्या जीवनामध्ये नाहीये. आणि बस मी काय सांगतो ऐका, त्या माझ्या मातेच्या जीवनामध्ये जे दुःख होतं ना, सीता मातेच्या जीवनामध्ये, ते दुःखामधनं एक काम करा, फक्त आपल्या दुःखाची वजाबाकी करा. तुमच्या जीवनामध्ये जे दुःख आहे ना, त्या दुःखाची फक्त वजाबाकी करा, की सीता मातेच्या जीवनामध्ये किती दुःख होतं आणि त्याच्यामधनं माझं जर वजा केलं तर शिल्लक किती राहतं. सांगा बरं, एवढं दुःख सीता मातेच्या जीवनामध्ये जे दुःख होतं ते दुःख आपल्या जीवनामध्ये आहे ताई? नाहीये, बिलकुल नाहीये. तिच्या मी म्हणतो एक पट नाही, एक अंश पट, एक काहीच नाहीये, दुःखच नाही आपल्या जीवनात तिच्या पटीमध्ये. बरोबर ना? ते दुःख नुसतं सीता मातेने नाही तर माझ्या सती मातेने सुद्धा भोगलं. एक क्षण एका युगासारखा घालवला. विमान जात होती वरून, बघितलं त्या ठिकाणी सती मातेने. आणि योगायोग बघा, माझ्या महादेवांनी त्या दिवशी समाधी उघडली. माझ्या महादेवांनी नेत्र उघडले. प्रभू रामचंद्रांचं जे त्या ठिकाणी नामस्मरण करत होते थांबवलं. हो, मनामध्ये ते अखंड नामस्मरण नेहमी चालूच होतं. हो, पण जे चिंतन आहे थांबवून नेत्र उघडले माझ्या महादेवांनी. सती माता समोरच आहे. 87 वर्षापासून समाधी लागलेली मातेने बघितलं, आज प्रभूचे डोळे उघडलेले आहे. आणि सती मातेच्या मनामध्ये आलं की भगवान शिवांना विचारताय सती माता,
भगवान शिवजी त्या ठिकाणी सती माताकडे बघताय, प्रभू प्राणनाथ, या ठिकाणी हे जे विमानं चालले आहेत, हे विमानं चालले तरी नेमकी कुठे आहेत? ही विमानं कुठं चालली असतील? आता ही सर्वज्ञ होते, यांनी ओळखलं, बघितलं, सर्वज्ञ आहेत, सांगितलं. सती, सांगितल्यानंतर कदाचित तुझ्या मनामध्ये थोडाफार क्लेश क्रोध निर्माण होईल, पण तू विचारलं म्हणून सांगतो बरं का, सांगतो म्हटले. हे जे विमानं चालले आहेत ना, विमानं, ते विमानं आहेत ना म्हटले तुझ्या वडिलांच्या घराकडे चालले आहेत. ऐकल्यानंतर सती मातेने विचार केला, दादा अहो क्रोध कसला, मला तर आनंद झालाय, माझ्या वडिलांच्या घराकडे हे विमानं चाललेले आहेत. आणि मला आता तुम्ही माता माऊली हो, मला सांगा, तुमच्या घराकडचं कुत्र आलं तर तुम्हाला आनंद होतो की नाही होत? होतो, नक्की होतो. मी प्रापंचिक आहे, संन्यासी नाही, मला सगळं माहित आहे. हो, मी स्वतः प्रापंचिक आहे ना. माझ्या पत्नीच्या ज्या घराकडचं जर एखादं व्यक्ती जर गल्लीत आला असेल तर ती लगेच म्हणते त्याला चहा प्यायला तरी घेऊन द्या. का बरं? तिचं प्रेम त्या गावावर आहे, नुसतं गावावर नाही, तिच्या आई वडिलांवर आहे, त्या तालुक्यावर ती जास्त प्रेम करते दादा. 18 वर्ष ज्या प्रांगणामध्ये ज्या लोकांच्या सहवासामध्ये ती पत्नी वावरते, ती तिथून निघते आणि आपल्याकडे येऊन उभी राहते आपला संसार करण्यासाठी. साहजिक गोष्ट आहे, तिला ते आठवणार. असो, आपल्याला आपला विषय बदलायचा नाही. काय होतंय, आपण एकदा जसं ओघाला आलं तसं चालत राहतो, आपली कथा जायची बाजूला राहून आपल्याला 15 दिवस नाही, मी विसरून जातो कधी कधी. त्यातले त्यात हे घड्याळ ना 2 दिवसापासून जरा जोरातच पळतंय, आहे की नाही. 6 वाजले, महाराज म्हणताय चला पटकन चला, पुढे चला, कथा उरकावा पटापट. असो, त्या ठिकाणी सीता मातेनं बघितलं, सती मातेनं बघितलं, ऐकताय ना, सती मातेनं बघितलं विमान कुठं चालले, म्हटले तुझ्या वडिलांच्या घराकडे चालले. आनंद झाला, म्हटले वडिलांच्या घराकडे एवढ्या दिवसापासनं प्रभू बोलत नाहीये माझ्याशी, महादेव बोलत नाहीये. ठीक आहे, माझ्या घराकडे चालले ना, काय कारण काय असेल, किंवा कारण कशासाठी चालले असतील? त्या ठिकाणी भगवान शिवानी सांगितलं की तुझ्या वडिलांनी, हो प्रजापती, तुझ्या वडिलांनी त्या ठिकाणी, हो त्या ठिकाणी तुझ्या वडिलांनी यज्ञ केलाय. का यज्ञ केलाय तर ते प्रजापती झाले म्हणून. दक्ष होते, राजा दक्ष, त्यांना प्रजापतीचं त्या ठिकाणी यज्ञ चालू केला. आणि बघितलं, दक्ष प्रजापतींनी यज्ञ चालू केला आहे. आणि त्या ठिकाणी सती मातेला प्रभू सांगतायत, माझे भोळे महादेव सांगतायत की तुझ्या वडिलांनी यज्ञ चालू केलेला आहे. आणि त्या यज्ञाकडे सगळे इंद्र देवेंद्र सगळे चाललेले आहेत, सगळे देव चाललेले आहेत, सगळे चाललेले आहे, सगळ्यांना आमंत्रण आहे. सती माताने विचार केला, सगळ्यांना आमंत्रण आहे, आपल्याला कसं माहित नाही? म्हटले नसेल माहिती, नसेल लक्षात राहिलं, सांगितलं नसेल, असू द्या ना, काय काम पडलं आपलं. म्हटलं नाही, मला जायचंय, माझ्या वडिलांच्या घरी यज्ञ आहे, माझ्या वडिलांच्या घरी सोहळा आहे, माझ्या वडिलांच्या घरी मंगल कार्य आहे, आणि मी जाणार नाही, असं शक्य नाही, मला जायचं आहे म्हटले. आता प्रभूंनी बघितलं आमंत्रण तर नाहीये, समजूत काढताय प्रभू सती मातेची. आवत ही हर्ष नहीं, नैनन नहीं स्नेह, तुलसी तहान जाइए, चाहे कंचन बरसे. आवत ही हर्ष नहीं, नैनन नहीं स्नेह, तुलसी तहान जाए, चाहे कंचन बरसे. सती ऐक, मी काय सांगतो. सती मातेची समजूत काढताय भगवंत. सती ऐक ना माझं, आवत ही हर्ष नाही, तू गेली नाही तर हरकत नाही, तू जायलाच पाहिजे, काही हरकत नाही. आवत ही हर्ष नाही, नैनन नाही शने, पण तुला सांगू का, गेलीच पाहिजे, जायला हरकत नाही. पण ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी जर लोकांच्या डोळ्यामध्ये स्नेहाची भावना नसेल, त्यांना जर आपल्याबद्दल आपुलकी नसेल, त्यांना जर आपलं काही ऐकून घ्यायचं नसेल, त्यांना जर आपल्याकडे बघायचं सुद्धा नसेल, तर कशाला जायचंय तिकडं? जाऊच नका म्हटली. कोण म्हटले? महादेव म्हटले. डोळ्यांमध्ये स्नेहाची भावना नाहीये ना, आपल्याबद्दल आपुलकी नाहीये ना, जाऊ नका ना तिकडं. मग काय झालं तर चालेल, त्या ठिकाणी सोन्याचा पाऊस पडला तरी चालेल. हे श्लोकामध्ये आवत ही हर्ष नाही, नैनन नाही स्नेह, तुलसी तहा न जाए, चाहे कंचन बरसे, म्हणजे सोन्याचा पाऊस पडला तरी सती त्या ठिकाणी जाऊ नको. तुम्हाला सुद्धा सांगतो, जर बोलावल्याशिवाय माता माऊल्यांनो कुठं जाऊच नाही.
जर त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल जर स्नेह नसेल तर जाऊ नये. पण एक ठिकाण सांगताय बरं का, ओ एक ठिकाण सोडून ज्या ठिकाणी माझ्या प्रभूचं, रामाचं, माझ्या भगवंताचं या धर्ममंडपासारख्या ठिकाणी जर नामचिंतन चालू आहे, सप्ताह चालू आहे, हरिपाठ चालू आहे, फक्त कानावर पडू द्या, गेल्याशिवाय राहू नाही. तेवढी जागा सोडून सांगितली. म्हटले जायला हरकत नाही. सती मातेनं हट्ट केला. म्हटले नाही 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 नाही, मला जायचंच आहे, माझ्या वडिलांच्या घरी यज्ञ आहे, मला जायलाच पाहिजे, मला जायचंच आहे. आणि तुम्ही सांगा प्रभू, वडिलांच्या घरी सुद्धा जायचं नाही का? तुम्ही सांगा बरं. भगवंत म्हणताय हरकत नाही ना, अनावत आप्य बंधुसूत जायला पाहिजे. आपल्या 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 जर घरच्यांनी, वडिलांनी जर बोलवलं असेल तर जायला पाहिजे, बोलवलं नसेल तरी जायला पाहिजे, कारण ते तुझे वडील आहेत. पण सांगू का सती, मी तुझ्या बरोबर येऊ शकत नाही. दक्ष प्रजापतीच्या घरी जे यज्ञ आहे त्या ठिकाणी म्हटले मी येऊ शकत नाही. हो, कदाचित त्या ठिकाणी मी एकदा असंच दक्ष प्रजापतींचा अपमान केला आहे, म्हणून कदाचित ते माझ्यावर नाराज असतील, त्यांनी मला आमंत्रण दिलं नसेल. पण अनाव तो आप्यबंध सुत, तू जायला हरकत नाही, तू जा. आणि सांगून ऐकत नव्हती ना सती माता, ऐकायला तयार नव्हती. आता माहेरी जायचं, कसं काय ऐकल हो? त्यातले त्यात पती 87 वर्षापासून बोलत नाही, कसं काय ऐकेल हो? सती मातेने ऐकलं नाही. त्या ठिकाणी नंदीश्वराला सोबत पाठवलं आणि सती मातेला सांगितलं ठीक आहे, तू आता जायला हरकत नाही. सती माता गेली, दक्ष प्रजापतींच्या त्या राजवाड्यासमोर गेली. समोर बघितलं, कोणी बघायला तयार नाहीये, कोणी सती मातेकडे बघत नाहीये. सती मातेला कोणी आमंत्रण दिलेलं नव्हतं. सती माता समोर जाऊन उभी राहते. पण तुम्हाला सांगू का माता मावल्यो, सती माता समोर गेली, राजवाड्यासमोर गेली, राजवाड्यामध्ये गेली, दारामध्ये गेली. दारामध्ये गेल्यानंतर सती मातेने बघितलं माझ्याकडे कोणी बघत नाहीये. पण तुम्हाला अनुभव सांगतो, सती मातेकडे कोणी बघितलं असेल, तुम्ही मला सांगाल कोणी बघितलं असेल? असं गृहीत धरा, तुम्ही माझ्या आजीच आहात, असं गृहीत धरा की तुमच्या एवढ्या जीवनामध्ये कधीतरी एकदा तुमच्या माहेरच्यांशी, तुमच्या पतिराजांचं तुमचं भांडण झालं होतं, असं गृहीत धरा. कदाचित झालं नसेल जीवनामध्ये कधीच, पण धरा तुम्ही गृहीत की तुमच्या पतिराजांचं तुमचं भांडण झालं आणि त्या ठिकाणी तुम्ही जाणं येणंच बंद केलं. माहेरला म्हणतोय मी, माहेरला जाणं येणं बंद केलं. आता जायचंच नाही म्हटले. पण एक दिवस असा काहीतरी आला की ठीक आहे, कोणाचं तरी लग्न कार्य आलं आणि विचार करायला लागले, आपण गेलो नाही तर लग्न राहून जाणार नाही, पण शब्द राहून जातील. आपण नाही गेलं तर लग्न लागूनच जाणार आहे, पण आपण त्या ठिकाणी गेलं नाही तर आपली चूक त्या ठिकाणी दिसेल, म्हणून आता जायला पाहिजे. आणि मग पतिराजांनी तुम्हाला सांगितलं ठीक आहे, जाऊ दे, आपण दोघही वाईट होतो, असू दे, ती लग्न काय डबल होणार नाही. असं कर सावित्री, तू असं कर, तू जा. कसं आहे, माणसाला जरा स्वाभिमान जास्त असतो आणि महिला जर म्हटली ना माहेरला जायचंय ना, तिला कोणीतरी धक्का देऊन जरी बाहेर काढलं ना दरवाजाच्या, तरी ती इकडे येऊन सांगणार नाही की माझ्या भावाच्या अशा व्यक्तीनं मला धक्का दिला, नाही सांगणार. अशी व्यक्ती म्हणजे तुम्हाला समजलं असेल. असो, सगळ्यांचंच तसं नसतं. बरं, सांगणार नाही ती. मग त्या ठिकाणी तुम्हाला पाठवलं आणि असं गृहीत धरायचंय बरं का मनात. तुम्हाला पाठवलं, तुम्ही समोर गेले, वडिलांनी बघितलं, डोळे फिरवून घेतली, बघितलं नाही वडिलांनी तुमच्याकडे, असं गृहीत धरा. वडील समोर आले, बघितलं नाही, वडिलांनी दुसरीकडे बघितलं, भावाने बघितलं, चालता झाला, बघितलंच नाही, वहिनीने बघितलं, तुमची वहिनी असेल ना माहेरला, तिनं बघितलं आणि तीही चालती झाली, कोणीच बघायला तयार नाही तुमच्याकडे. आणि तुम्हाला सांगू का, तुमचं जे माहेर आहे ना, एकदम गोकुळासारखं भरलेलं आहे. तुमची आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, वहिनी आहे, सगळे त्या ठिकाणी आहेत. फक्त तुम्ही त्या घरातनं दुसरीकडे नांदायला गेले आहेत आणि त्या घराशी तुमचं भांडण झाल्यामुळे बऱ्याच दिवसांनी तुम्ही गेले. सगळ्यांनी तुमच्याकडे तोंड फिरवून बघितलं. आई म्हातारी झालेली आहे, वडील म्हातारे आहेत, म्हातारे वडील त्या ठिकाणी तुमच्या ओट्यावर बसलेले होते. ओट्यावर बसलेल्या वडिलांनी तोंड फिरवून घेतलं, तुमच्याकडे बघितलं नाही. जरी मुलगी आली असेल बघितलं नाही. पण त्या घरात एक व्यक्ती अशी आहे मावल्यांनो की ती तुमच्याकडे न सांगता धावून येईल. कोण आहे ती? ती तुमची आई आहे. ती तुमची आई आहे. तिला नाही तुम्ही तिच्याकडे जाऊ नका, ती अशी जवळ येईल तुमच्या त्या ठिकाणी. आई म्हातारी झालेल्या असू द्या, काठी टेकत समोर येईल. तुमचा असा चेहरा समोर धरेल, दोन गालावर मुक्के घेईल आणि म्हणाल माझी पोर लई दिवसानं आली ग बाई. असे हात ओढून असे कडा बोट मोडेल का नाही? खरं सांगा, मोडेल का नाही?
कितीही भांडण झालेलं असू द्या, पण तुमची आई आहे ना, तुम्हाला दुरावा ठेवणार नाही माता माऊल्यांनो. सती माता गेली, समोर गेली. सती मातेचं सांगतोय, सती माता समोर गेली. बघितलं, वडिलांनी बघितलं नाही, कोणी त्या ठिकाणी राजवाड्यामध्ये लक्ष देत नाहीये. सती मातेच्या आईकडे निरोप गेला, सती आलेली आहे. सती मातेच्या आईने त्या ठिकाणी हातातलं काम सोडलं दादा, आणि त्या हातातलं काम सोडल्यानंतर सती मातेची आई धावत 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 दरवाजापर्यंत आली. सतीला अशी एक कडकडून मिठी मारली, म्हणलेले की कधी आली ग पुरी, फार 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 आठवण येत होती ग पुरी तुझी, कधी आलीस तू. असे हात ओवळले महाराज, कडा बोट मोडले, सतीचे 2-4 मुके घेतले, म्हटले कशी कधी आलीस. हो, पण सती माता लांब झाली महाराज. सती माता थोडी दूर झाली, आणि सती माता दूर झाल्यानंतर आईला सांगते, आई का ग, झालं असेल एवढं तेवढं, ब्रह्मदेवांच्या समोर माझ्या पतिराजांना केला असेल बाबांचा अपमान, पण मला सांग तू आम्हाला विसरली का ग आई, आम्हाला आमंत्रण नाही दिलं का. आईने खाली बघितलं. कसं असतं माता माऊल्यांनो, कधी कधी आईचं वडिलांसमोर काही चालत नाही. आईने खाली बघितलं, आणि त्या ठिकाणी सतीला क्रोध निर्माण झाला. सती मातेला क्रोध निर्माण झाला. बघितलं, माझ्या पती, सांगू का इतका क्रोध निर्माण झाला, ज्या वेळेस पती राजांनी सतीचा स्वीकार केला नव्हता, त्याग केला. म्हटले माझ्या प्रभूंच्या समोर जर सती माता सीता मातेचं रूप धारण करून जाते ना, मी त्याग करतो. त्यावेळेस जेवढा क्रोध सती मातेला आला नव्हता ना, तेवढा क्रोध आता आला. हो, सती मातेने बघितलं, नाही 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 नाही, माझ्या 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 पती राजाचा अपमान, हो, माझा जीव गेलेला मी सहन करू शकेल. इथं बसलेल्या माता माऊल्यांना सुद्धा सांगतो, कदाचित तुमच्या समोर तुमच्या पती राजांचा जर कोणीतरी अपमान करून जात असेल, तुम्ही काय कराल. ऐकून घेणार नाही, तुम्ही ऐकून घेणार नाही. आता ती सती माता होती. बघितलं, 87 वर्षापासून महादेव बोललेले नाहीये, त्याग केलाय सती मातेचा, पण राग सहन झाला नाही. म्हटले माझ्या पतींचा अपमान मी सहनच करू शकत नाही, म्हटले बाबा. आता सांगू का, कंप्लीट 6 वाजले. सती मातेच आख्यान आपल्याला उद्यापर्यंत पुरायचं, मग आपली रामकथा कधी व्हायची है ना. मोठ्या प्रेमाने प्रभू रामचंद्रांचं भजन करू बर का. आणि मी आता जरा धावत्या वेगाने घेतो, कालच्या सारखं जरा पळतीवर. राम 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 क्रोध अनावर झाला सती मातेचा. माता माऊलींनो, सती मातेची कथा आहे ना, खूप अजून फार विलंबित आहे.
मी जर सांगत राहिलो ना, खरं सांगतो बरं का, अजून 2 दिवस तरी ती कथा संपायला लागेल. म्हणून आता आपण मी ना या महादेवाची माफी मागतो, या भोळ्या दैवताची माफी मागतो. या कथेला आहे ना, इथून पुढचं जे आहे ना कथा, तिला आपण जरा स्पर्श करू. कारण पुढं अशा गोड 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 कथा कथा आपल्या वाट बघताय ना, काय सांगू तुम्हाला. पण हे घड्याळ जरा जोरात पळतंय, म्हणून माझा असा जीव असा कसावीस होतोय बरं का. असो, सती मातेची कथा आपण जरा थांबू. तुम्हाला पुढे काय झालं थोडक्यात सांगून टाकतो. सती मातेने बर का, सती मातेला त्या ठिकाणी राग आला. आमच्या नंदीश्वराने त्या यज्ञाला उद्ध्वस्त केलं. त्या ठिकाणी सती माता त्या यज्ञामध्ये सती मातेनं स्वतःला आहुती देऊन टाकली. त्यानंतर बऱ्याच काही घटना घडल्या आणि सती मातेच्या मनामध्ये एक इच्छा राहून गेली होती की ज्या प्रभू रामचंद्रांची कथा मी ऐकली नाही, ती कथा मी एकदा श्रवण करावी. या रामायणामध्ये आहे ना, रामचरित मानस याच्यामध्ये आहे ना, त्या ठिकाणी कथा भगवंत म्हणताय, पार्वती खरंच तुला त्या कथेबद्दल इतकी आत्मीयता आहे ना, मी ती कथा कशी सांगणार आहे माहिती का पवार महाराज. ती कथा अशी सांगणार आहे ना, त्या माझ्या प्रभूचं जी कथा आहे ना, ती इतकी गोड सांगणार आहे, फार गोड सांगणार आहे. आणि ती कथा सांगत असताना माझ्या महादेवांनी सुरुवात केली. आणि सुरुवात केल्यानंतर ते पण जरा तुम्हाला धावत्या वेगात सांगतो बरं का, म्हणजे आपले वेळ जरा कमी होईल. असो, सुरुवात केल्यानंतर नामाचं महत्व सांगितलं, भगवंताच्या नामाचं महत्व सांगितलं, गोड महत्व सांगितलं. आता नामावर आपण काल कीर्तन ऐकलं, म्हणून आता त्याला आपण स्पर्श करून पुढे जायला हरकत नाही बरं का. त्या ठिकाणी आपल्या काकड्यात सुद्धा आलं पवार महाराज. त्या ठिकाणी भगवंताचं नाव इतकं गोड आहे म्हटले ना, फक्त त्या 3 अक्षरांचा रस असा आहे ना, रस बरं का. कसा रस आहे? दिवे गोड 3 अक्षरांचा रस, दिवे गोड 3 अक्षरांचा रस, गोड गोड जिभे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयासी फिके पुढे. ज्या भगवंताच्या नामापुढे आहे ना मावशो, माता मावल्यो, ज्या माझ्या प्रभूच्या नावासमोर आहे ना, माझ्या रामचंद्रांच्या नावासमोर आहे ना, अमृताचा रस जर टाकला ना, रस एका बाजूने माझ्या प्रभूचं नामचिंतन सुरू करायचं, श्रीराम जय राम जय जय राम, माझ्या प्रभूचं नामस्मरण सुरू करायचं, आणि एका बाजूने अमृताच्या रसाची धार लावायची. सांगू का फिकं काय पडेल? हो, आमचे महाराज म्हणताय, तुकाराम महाराज म्हणतात की त्याच्या पुढे, त्या नामापुढे, त्या 3 अक्षरांच्या समोर, रामकृष्ण हरी 3 अक्षरांच्या समोर अमृताचा रस सुद्धा काय पडेल? फिका पडेल म्हटले. असं नामाचं महत्व या ठिकाणी भगवान शिवांनी पार्वती मातेला सांगितलं. झालं का महत्व? इतकं गोड महत्व सांगितलं. आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, पार्वती मातेला भगवान शिवजी सांगतायत पुढं, माते म्हणले असतील का? ऐकताय ना? सती नाही, काय म्हटले? पार्वती, बरोबर.
म्हटले पार्वती ऐक, प्रभू रामचंद्र, ऐका बर का, आता खरी कथेला सुरुवात झाली बाबा. प्रभू रामचंद्र म्हटले, प्रभू रामचंद्र आहेत ना, ओ हे त्यांच्या वंशामधले, त्यांच्या कुळामधले मरीच ऋषी जे मरीच राजा जे आहे, मारीच आणि मरीच हे वेगळे बरं का. मारीच हे राक्षस होते आणि मरीच हे राजा होते. मरीच राजा जे आहे ना, त्या राजांच्या कुळामधले 39वी पिढीत जन्माला आले. कितव्या? आता ते एवढे कुळ, एवढे त्या ठिकाणी माझ्या सुद्धा पाठांतरात बसली नाही. ते होतील हळूहळू, जसं जसं तप होईल तसं असो. पण तुम्हाला सांगून जातो, कारण की भले कष्ट करून आमच्या सोपान बाबांनी शोधून आणले कसे कुळ आहेत. ऐका कसे कसे ते जन्म आहेत, कोणत्या राजाचे कोणते पुत्र झाले 39 सांगणारे लक्षात असणार नाही, पण रामकथा या माध्यमातून माहित तरी होतील. ऐका, मरीच राजा मरीच, त्यांचे जे चिरंजीव होते कश्यप, त्यांचे चिरंजीव विवस्वान, त्यांचे चिरंजीव वैवस्वान मनु, त्यांचे चिरंजीव इक्ष्वाकू, त्यांचे चिरंजीव कुक्षी, चिरंजीव बाण, चिरंजीव अरण्य, चिरंजीव पृथ्वी, चिरंजीव त्रिशंकू, चिरंजीव धंदुमार, चिरंजीव युवानाश्व, चिरंजीव मला दम लागला मंदाता, चिरंजीव सुसंधी, चिरंजीव ध्रुवसंधी, चिरंजीव भरत, चिरंजीव असित. अजून झाली नाही बरं का, मला दम लागला म्हणून थांबलो. बरं, आसित जवळ थांबलो ना, तर आसित बद्दल थोडस सांगतोच तुम्हाला. बाबांनी फार मला समजून सांगितलं बरं काय. आसित असे होते, मरीच असे होते, कश्यप असे होते. हो, फक्त यांचे क्रम माझ्या लक्षात राहिले नाही, एवढे लक्षात राहिले माझ्या. ऐका, जर आसितचं सांगतो, आसितला 60,000 पुत्र झाले, बरोबर ना बाबा. सगरला 7,000, असितचे चिरंजीव सगरला 60,000 मुलं झाले. सगरला 60,000 मुलं झाल्यानंतर 60,000चे 60,000, आता पुढचं एवढं रामायण सांगत नाही. 60,000चे 60,000 मृत्युमुखी पडले. आणि त्यानंतर आशित राजाने तपश्चर्या करायला सुरुवात केली की आता त्या मुलांचा उद्धार करायचा आहे. आशिर राजाने भरपूर तपश्चर्या केली, भरपूर. हो, त्या ठिकाणी तपश्चर्या सुरुवात केली. सगर राजाने तपश्चर्या केली, सगर राजाने तपश्चर्या केली, असभंज राजाने केली, अंशुमानने केली, दिलीपने केली, पण उद्धार झाला नाही. आलं शेवटी भगीरथाजवळ. आणि आमच्या भगीरथ राजाने तपश्चर्या केली आणि काय केलं? हो, भगवंताच्या अंगठ्यामधून गंगेचं त्या ठिकाणी उगम केलं. भगवंताच्या अंगठ्यामधनं भगीरथ राजाने गंगा आणली, भगीरथ राजाने. आणि ती गंगा आणल्यानंतर त्या 60,000 मुलांचा उद्धार झाला. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. सगळ दोष जाती गंगा, सगळ दोष जाती गंगा. तुझी पडता ब्रह्मवे, तुझी पडता ब्रह्मवे. सगळ दोष जाती गंगा, सगळ दोष जाती गंगा आली, गंगा माता आल्यात. त्या 60,000 मुलांचा उद्धार झाला. पुढे ऐका, आता त्यांच्या पिढ्या सांगतोय प्रभू रामचंद्रांच्या. भगीरथ राजा झाले, कुकुलस्यस्थ हे राजाचं नाव आहे. त्याच्या पुढे रघु, त्याच्या पुढं प्रवृद्ध, त्याच्या पुढे शंकण, त्याच्या पुढे सुदर्शन, माझं पण नाव आलं इथं, अग्रिवर्ण, शीघ्रगण्य, मरु, प्रशश्रुक, अंबरीश राजे. फार गोड कथा आहे बरं का अंबरीश राजाची. नहुष, ययाती, नाभाग, अज. आणि अज राजाचे जे चिरंजीव आहे त्यांचं नाव आहे दशरथ राजा. बस आता
दशरथ रघुकुल रीत सदा राम सिया राम जय जय राम सिया राम जय 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 सिया राम सियावर रामचंद्र भगवान की वाह ही रघुकुल रीत आहे ना. मी तुम्हाला रघु राजा सांगितले का? कुकुलस्ते चिरंजीव रघु राजा, तिथून सुरुवात झाली बरं का. असो, दशरथ राजापर्यंत आलो. आपलं रामायण दशरथ राजापर्यंत आलं. आता एवढं लक्षात ठेवा, ऐका पुढं. दशरथ राजाला कुणीही नव्हतं, म्हणजे पुत्रप्राप्ती झालेली नव्हती. पुत्रप्राप्ती झालेली नव्हती दशरथ राजाला. आता दशरथ राजाच्या पोटी प्रभू रामचंद्रांनी जन्माला यावं हे एक दशरथ राजाचं भाग्य आहे. पण भाग्य असंच लाभलं असेल का हो माता मौल्य? असेच जन्म घेतला असेल का प्रभू रामचंद्रांनी दशरथ राजाच्या पोटी? ऐका, फार कारण आहेत, फार जास्त नाही सांगत, पण एखादं दोन कारण सांगतो. मनु आणि शतरूपा त्यांच्या मुलांचं नाव उत्तनपाद, प्रियव्रत आणि देहुती कन्या. देहुती ही कर्दम ऋषींची आवडती पत्नी होती आणि त्यांनी कपिल मुनींचा त्या ठिकाणी गर्भ धारण केलेला होता. ठीक आहे, देहुतीचं राहू द्या बाजूला. आता उत्तमपादाचं बाजूला राहू द्या, पण प्रियव्रताचं ऐका. प्रियव्रताच्या पोटी कोण जन्माला आलेलं होतं माहिती का? ध्रुव बाळ. आणि ध्रुव बाळाचे हे कोण? मी काय हे सांगतोय माहिती? तुम्ही म्हणशाल हे कशाला बळजबरी सांगू राहिले, आम्हाला हेच लक्षात राहील ना. आता तुम्ही परत याच्या 2-4 जण वाढवू राहिले, आम्ही कोणला लक्षात ठेवायचं? आता मी काय सांगतो ऐका, हे मी कशासाठी सांगतोय माहिती का? मनु आणि शतरूपा माहित व्हावं म्हणून. मनु आणि शतरूपा हे ध्रुव बाळाचे आजी आजोबा होते. आता परफेक्ट लक्षात राहील का मनु आणि शतरूपा कोण? हे ध्रुव बाळाचे आजी आजोबा होते. आणि मनु आणि शतरूपाने सगळा संसार झाला, पूर्ण संसार केला. फार काळ त्यांनी ऐश्वर्य भोगलं, राजसंपन्न सगळं भोगलं, राजस ऐश्वर्य भोगलं. आणि त्या ठिकाणी मनु आणि शतरूपाला शेवटी म्हातारपण आलं. शेवटी म्हातारपणच येतं इकडं पण. कुठल्याही तुम्ही त्रेता युगात जा, द्वापार युगात जा, कुठल्याही युगात जा, शेवटी म्हातारपण आहेच. त्या ठिकाणी मनु आणि शतरूपाला म्हातारपण आला आणि म्हातारपणी इच्छा झाली की बाबा रे, आम्ही पूर्ण जन्मभर त्या ठिकाणी राजशाही ऐश्वर्य भोगले, पण कधी आमचा स्वतःचा उद्धार झाला नाही. एवढं ऐश्वर्य संपन्न असून आमच्या जीवनामध्ये आम्ही काहीही प्राप्ती करू शकलो नाही. आणि त्या ठिकाणी मनु आणि शतरूपाला पश्चाताप व्हायला लागला. मनु आणि शतरूपा एक कारण सांगतोय बरं का प्रभू रामचंद्रांच्या जन्माला येण्यासाठी. मनु आणि शतरूपाला पश्चाताप झाला. पश्चाताप झाल्यानंतर त्यांनी ठरवलं, दोघांनी ठरवलं, आता दुसरं काही करायचं नाही. आता त्या विठ्ठलाच्या, आपलं पांडुरंगाच्या, प्रभू रामचंद्रांच्या, कुणी नाव घ्याव, सगळे एक आहे, सगळं एक आहे. प्रभू रामचंद्र काय माझ्या विठ्ठलाचं रूप आहे, माझ्या पांडुरंगाचं रूप आहे. असो, त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणाशिवाय काही करायचं नाही म्हटलं. हो, त्या भगवंताला, महाविष्णूला, हो, त्यांना प्राप्त करून घेतल्याशिवाय दुसरं काहीच करायचं नाहीये. ऐशी जोडी करा रामकंठ
माझ्या प्रभूच्या नामस्मरणाने काय होते म्हटले, महाराज म्हटले की हा जो गर्व आहे ना, हो हा सुद्धा सफल होतो. या जन्मामध्ये येण्याचं सगळं सार्थक होतं माझ्या प्रभूंचं जर नामचिंतन केलं, नामस्मरण केलं तर. चला पुढे. तेच मनु आणि शतरूपाने सुरुवात केली. मनु आणि शतरूपाने भगवंताच्या नामामध्ये विलीन व्हायचं ठरवलं. मनु आणि शतरूपाने फार 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 तपश्चर्या केली. खूप तपश्चर्या केल्यानंतर मनु आणि शतरूपाला अजे भगवंत प्राप्त झाले. समोर येऊन उभे राहिले. म्हटले, मनु शतरूपा, मागा तुम्हाला काय मागायचं आहे. माझ्या प्रभूने एकदा जर मान डोलावली ना, ठरवलं ना ज्याला द्यायचंय, तुम्ही नका म्हणू, तुमची जोळी फाटेपर्यंत देत राहतो बर का. समोर आले, म्हटले मागा काय मागायचं आहे. मनु आणि शतरूपा समोर उभे होते. बघितलं आता काय मागावं. अहो ज्याला मागायचं आहे, जे मागायचं आहे ते ऐश्वर्य सगळं भोगून तयार आहोत. जे मागायचं आहे ते ऐश्वर्य आधीच सगळं भोगलं आहे. मनु आणि शतरूपा ऐश्वर्य भोगून त्या ठिकाणी तपश्चर्याला लागले होते ताई. आणि त्या ठिकाणी ऐश्वर्य भोगलेलं, आता काय मागू आम्ही सुचेना. पण सांगू का, थोडी काम जागृत झालं आणि विचार केला आता काय मागावं. मनु आणि शतरूपाने सांगितलं, या म्हातारपणी आता ते शक्य नाही. आम्ही आयुष्याचे शेवटचे काही क्षणासाठी आहोत, आता ते शक्य नाही. पण प्रभू तुम्ही त्रैलोक्याचे स्वामी आहात. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग तुम्हीच निर्माण केलं प्रभू. आणि त्या युगामध्ये काय कोणाचं काय करायचं हे तुम्हीच ठरवणार कोणाचं काय करायचं. माझी एक इच्छा आहे प्रभू, ह्या जन्मात नाही शक्य झालं तर चालेल, पण प्रभू तुमच्यासारखा पुत्र आम्हाला व्हावा अशी आमची इच्छा आहे. मग तुम्ही कोणत्या का जन्मात देत नाही. माझ्या भगवंताने मनु आणि शतरूपाला वरदान देऊन टाकलं. त्रेतायुगामध्ये मी प्रभू रामचंद्रांचा अवतार धारण करून येईल, त्यावेळेस तुम्ही माझे माता पिता असाल. कुणाला सांगितलं? मनु आणि शतरूपाला. दशरथ राजाच्याच पोटी प्रभू रामचंद्र का जन्मले हे सांगत होतो मी. तर दशरथ राजा आणि कौसल्या माता हे मनु आणि शतरूपा होते पहिल्या जन्मामध्ये, बर का. त्याच्या पुढे जाऊन सांगतो. होते ना 6:30. मी आवरतो वेळेत, काहीच काळजी करू नका बरं का. काही काळजी करायचं नाही. कितीही मिनिटं याला किती पळू द्या. आता जास्त जोरात पळायला लागलं म्हणायला लागलो तर महाराज. हे घड्याळांना जोरातच पळायला लागलं महाराज खरोखर आज. असो, त्या ठिकाणी मनु आणि शतरूपा ते पहिल्या जन्मात कोण होत, नंतरच्या जन्मामध्ये राजा दशरथ आणि कौशल्या माता होऊन आले. बरं, दुसरं कारण सांगतो आता थोडस ऐका. प्रभू रामचंद्र जन्माला येण्याचे त्या ठिकाणी जरा आता पुढं चालत राहू. आता 1-2 कथा आपण सोडू माग. आता ना इलाज, स्पर्श करायची सोडायची. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना जन्माला यायचं होतं. आता ते ठरलंय प्रभू रामचंद्रांना जन्माला कुठं यायचं, बरोबर का नाही. पण त्या ठिकाणी आता दशरथ राजाच्या पोटी जन्माला यायचं हे ठरलं होतं. पण सांगू का, त्या ठिकाणी मनु आणि शतरूपाचं झालं. दुसरं कारण सांगायला सुरुवात केली होती मी. दुसरं कारण असं आहे, राजा दशरथ शिकारीला गेले होते, शिकारीला. आणि राजा दशरथ शिकारीला जात असताना त्या ठिकाणी राजा दशरथाला ना, बरं का, राजा दशरथाला वेगवेगळ्या कला, वेगवेगळ्या विद्यांमध्ये निपुण असं केलेलं होतं त्यांच्या गुरूंनी, कुलगुरू वशिष्ठ असो. आणि त्या ठिकाणी राजा दशरथ त्या ठिकाणी शिकारीला गेले असताना दशरथ राजा शिकार येण्याची वाट बघत होते. आणि सांगू का, माझा श्रावण बाळ होता. सगळ्यांना कथा माहितीये म्हणून धावत्या वेगात जरा. श्रावण बाळ होता आणि श्रावण बाळाने आई वडिलांना काशीला घेऊन जाण्याचं वृत्त हाती घेतलेलं होतं, बरं का महाराज. काशीला घेऊन जायचं होतं आणि काशीला घेऊन जाण्यासाठी कावड तयार केली. कावड
कुणी माझ्या श्रावण बाळाने कावड तयार केली. कावडीमध्ये 2 कांबडीच्या पाट्या लावल्या आणि एका पाठीमध्ये त्या ठिकाणी आईला बसवलं आणि एका पाठीमध्ये वडिलांना बसवलं. श्रावण बाळाने म्हणतोय मी, श्रावण बाळाने ज्या वेळेस असं केलं ना दादा, आई वडिलांना खांद्यावर घेतलं, आई वडिलांचे नेत्र गेलेले आहे, आई वडिलांना त्या ठिकाणी दिसत नाही, आई वडिलांना खांद्यावर घेतलं, श्रावण बाळ चालायला लागली आणि काशीची वाट चालत आहेत. प्रभूचं नामस्मरण करत आहेत. गोड असं प्रभूचं नामस्मरण करत आहे श्रावण बाळ. श्रीराम जय राम जय